मानसी ए काय झालं काय झालं? सावकार आले होते, मला भेटले होते इथं रस्त्यात. पैसे मागायला आले होते ते. काय म्हणले मग? देऊ ना आपण त्यांचे पैसे हळूहळू. आता मी बरा झालो की मी देऊन टाकणार आहे पैसे त्यांचे. मी बी त्यांना तेच म्हणलं. मग रडायचं काय झालं? मी राबन कष्ट करून तुमचे सगळे पैसे फेडन. ते म्हणले एवढे पैसे फेडायला तुमचं आयुष्य जाईन म्हणे. जाऊ दे ना मग, आयुष्य काय जाणार आहे तेव्हा असं. फिडून टाकू दोघं दोघं कष्ट करू, फिडून टाकू. आता मी बरा झालोय बऱ्यापैकी, करू हळूहळू दोघं जण काम, फिडून टाकू. अहो पण काय झालंय? त्यांची नजर चांगली नाही हो. काय नाही, त्यांची नजर चांगली नाहीये. अहो तुम्हाला माहिती, मी त्यांना म्हणलं राब कष्ट करून पैसे फेडून. ते म्हणले मग आमच्या शेतात ते म्हणे काम करायला. आणि काय काय तुला जास्त कमी बोलले काय? त्यांनी मला विचारलं किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला. म्हणजे 4 वर्ष झाले, अजून मूळबाळ नाही का? त्यांना म्हणलं आम्ही प्रयत्न करतोय म्हणून. पण ते म्हणले प्रयत्न करून काय नाही होणार, नाही औषधं हे करून काय नाही होणार. ते म्हणे त्यासाठी तुला आमच्या रानातच यावं लागणार आहे. अरे मग एवढंच ना, मग काय आता जायचं तर आहेच ना कामावरती. अहो तुम्हाला कसं काही समजत नाहीये, मी तुम्हाला काय बोलते. अरे आताच मला भेटले होते, माझी विचारपूस केली, माझ्या खांद्यावरती हात ठेवला, म्हणले तुझी काळजी घे, काय पैसे आज नाही उद्या कधी पण दे आल्यावर. तसं नाही हो. अहो त्यांचे खायचे जात वेगळे आणि दाखवायचे जात वेगळे. तर तुम्हाला माहिती ते काय बोलले मला, ऐकायचं तुम्हाला. ते म्हणले जर तुम्हाला पैसे देता येत नसतील ना तर मग एकच, त्यांनी मला शारीरिक सुखाची मागणी घातली. सावकार तुला असं बोललं? अरे पण त्याच माणसामुळे मी आज या जगात आहे, मी नाही तर कवचच गेलो असतो. काय करता हो, आपण गेलो चांगल्या मनाने त्यांच्याकडे पैसे मागायला. अरे मला नव्हतं मी माहिती त्याला त्याच्यामुळे. देव माणसाच्या वर त्याला मी मानित होतो. मला नव्हतं वाटलं ते असं करते म्हणून. चल मी त्यांना विचारतो, जा या गोष्टीचा मी त्यांना विचारणारच. माझ्या बायकोला तुम्ही असं का बोललात मी त्यांना विचारणार, मी 100% विचारणार. त्यांनी काय केलं तर जाऊ दे, माझं काय व्हायचंय ते होऊ दे, पण मी त्यांना विचारणार. चल तू चल. अरे काय बरी का तुझी तब्येत, कस काय? राम राम. व्यवस्थित आहे ना? हा मी बरा आहे. आज टेन्शन मध्ये दिसतोय मला तो. अहो हा? आता ही सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण आज एका माणसानं माझ्या बायकोच्या इज्जतीशी खेळलाय हो. असा कोण आहे तो? ज्याने मला वाचवलं, ज्याने मला सगळा पैसा पाणी पुरवला, त्याच माणसाने आज माझ्या बायकोच्या इज्जतीशी खेळला. तो सावकार का? सावकारने सगळं नाही केलं. हो, असं नाही कधी होणार. एकदम सोन्यासारखा माणूस आहे राव तो. आणि तो असा करेन असं मला तरी वाटत नाही. ती हे बघा अण्णा, प्रत्येकाच्या ना खायचे जात वेगळे आणि दाखवायचे जात वेगळे. जसा माणूस दिसतो तसा नसतो. नाही, पण मला माणूस चांगला वाटतं. तो असा कधीच बोलणार नाही. अहो तो काय तुम्हाला येऊन बोलणार आहे का? बाई माणसालाच बोलन ना. मग आता मला माहिती आहे ना मला काय बोलले काय नाही ते. सरपंच, माझ्या बायकोचं पण, माझी बायको पण काय खोटं बोलायची नाही, असं कोणावरती काही आरोप घेणार नाही. आम्ही कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही हो. काय केलं असं सगळं कष्टाने केलंय, स्वाभिमानानेच खाल्लंय आम्ही. मला त्या सावकाराला विचारणं गरजेचंच आहे. विचारायचं आहे त्याला. हा, त्यांना विचारल्याशिवाय मी गप बसणार नाही. चला समोरच विचारू आपण. चल. मी येतो. चल. मी आहे तुमच्या हा पाठीशी. चला तुम्ही.